नमस्कार, मी प्रवीण सुनील चौधरी सर्व समाज बांधवांचे हार्दिक स्वागत करतो आमच्या जय चौधरी क्रिएटर या यूट्यूब चॅनलवर। अनुसूचित जातीच्या या 59 घटकामध्ये अनेक महान जातींचा समावेश आहे आणि या प्रत्येक समाजाने देशाला, महाराष्ट्राला अनेक क्रांतिसूर्य, समाजसुधारक आणि महापुरुष दिलेले आहेत। आपापल्या समाजात क्रांतीची मशाल पेटवणाऱ्या, समाजाला दिशा दाखवणाऱ्या या सर्व महापुरुषांच्या आणि युगपुरुषांच्या विचारांना मी सर्वप्रथम कोटी कोटी वंदन करतो आणि याच संपूर्ण शोषित, वंचित आणि 18 पगड जातींना एकाच धाग्यात बांधून ज्यांनी प्रत्येकाला ताकदीने जगण्याचा आणि लढण्याचा अधिकार दिला, त्या संपूर्ण मानवजातीचे उद्धार करते विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी मी अत्यंत आदराने आणि कृतज्ञतेने मानवंदना अर्पण करतो। बाबासाहेबांच्या याच समतेच्या आणि एकतेच्या विचाराचे स्मरण करून आपण आजच्या विषयाला सुरुवात करत आहोत। मित्रांनो, खूप महत्त्वाचा विषय आहे, काळजीपूर्वक सगळ्यांनी ऐका आणि व्हिडिओ कृपया करून शेवटपर्यंत पहा। बघा मित्रांनो, नमस्कार, मी प्रवीण चौधरी आणि तुम्ही पाहत आहात जय चौधरी क्रिएटर। आपल्या मागच्या भागाला तुम्ही जो भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल आम्ही सर्व प्रेक्षकांचे मनापासून आभार मानतो। सामाजिक आणि राजकीय घडामोडीचे असे सत्य आणि सखोल विश्लेषण पाहण्यासाठी आमच्या चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि आमच्या कुटुंबाची ताकद वाढवा आणि सभासद व्हा। मित्रांनो, महाराष्ट्रातील अनुसूचित जाती म्हणजेच SC प्रवर्गातील जातीय उपवर्गीकरणाचा वाद आता एका अत्यंत वेगळ्या वळणावर येऊन पोहोचला आहे। एकीकडे मातंग समाजाच्या काही नेत्यांचा असा ठाम दावा आहे की उपवर्गीकरणाच्या या मागणीला अनुसूचित जातीमधील 58 जातींचा पाठिंबा आहे। इतकेच नाही तर चांभार समाजही आमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे असं वक्तव्य करून या दाव्याला अधिक बळ देण्याचा प्रयत्न सोशल मीडिया आणि जाहीर भाषणांमधून सातत्याने केला जात आहे। पण मातंग समाजाचा हा 58 जातीचा आणि चांभार समाजाच्या पाठिंबाचा दावा कितपत खरा आहे की ही केवळ समाजात पसरवली जाणारी एक अफवा आहे, या दाव्यामधील हवा काढून टाकण्यासाठी आणि जमिनीवरचं खरं वास्तव्य काय आहे हे पुराव्यासह दाखवण्यासाठी आम्ही हा विशेष भाग तुमच्या समोर घेऊन आलो आहोत। कारण एकीकडे 58 जातीसोबत असल्याचा दावा केला जात असताना दुसरीकडे मात्र चांभार समाजातील आणि इतर विविध संघटनेतील किंवा संघटनांच्या माध्यमातून प्रमुख नेतृत्व या वर्गीकरणाच्या विरोधात थेट मैदानात उतरलं आहे। यामध्ये सर्वात महत्वाचं नाव म्हणजे राष्ट्रीय चर्मकार महासंघ आणि विविध चर्मकार संघटना महाराष्ट्र राज्याचे प्रदेश महासचिव आदरणीय रोहिदासजी बनसोडे साहेब। रोहिदासजी बनसोडे साहेब यांनी आपल्या अनेक जाहीर मुलाखतीमधून आणि वक्तव्यामधून या उपवर्गीकरणाला थेट आणि स्पष्ट शब्दात विरोध दर्शविला आहे। उपवर्गीकरणामुळे दलित समाजात फूट पडेल हीच भूमिका घेत चांभार समाजाचे अनेक प्रमुख घटक आज
उपवर्गीकरणाच्या विरोधात खंबीरपणे उभे आहेत. म्हणजेच मातंग समाजाचे नेते करत असलेला दावा या पुराव्यासमोर फेल ठरत आहे किंवा फेल ठरत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. मातंग समाजाच्या दाव्यामधील फोलपणा काय आहे? रोहिदासजी बनसोडे साहेबांनी नक्की कोणती रोखठोक भूमिका मांडली आहे आणि चांभार समाज या विषयावर नेमका कुठे उभा आहे, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत. चला तर मग सोशल मीडियावरील दाव्यांना छेद देणारे हे सर्व बोलके पुरावे आणि रोहिदासजी बनसोडे साहेबांची थेट मुलाखत आपण व्हिडिओच्या स्वरूपात सुरुवातीलाच पाहूया. मित्रांनो, मी तुम्हाला हात जोडून नम्र विनंती करतो की हा संपूर्ण व्हिडिओ पहा की कशा प्रकारे या उपवर्गीकरणाला जो समाज पाठिंबा देत आहे तो म्हणजे मातंग समाज, आणि जो आपल्या प्रत्येक भाषणामधून किंवा सोशल मीडियाच्या पोस्टमधून समाजामध्ये एक वेगळी दिशा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे की 58 जाती व त्यातील प्रमुख जाती आमच्या पाठीशी आहेत. हे कशा प्रकारे खोटं आहे हे आम्ही एकदम तळमळीने तुमच्या समोर मांडत आहोत. विविध सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरून किंवा त्या जागेवरून आम्ही हे व्हिडिओ गोळा करत आहोत आणि आपल्या समोर मांडत आहोत. याच्या मागचा हेतू हाच आहे की कशा प्रकारे 58 जातींचा ठामपणे या उपवर्गीकरणाला विरोध आहे. कृपया करून काळजीपूर्वक व्हिडिओ पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय भीम, जय भारत, जय संविधान. सप्रेम जय भीम, जय रविदास. सध्या महाराष्ट्रामध्ये मागासवर्गीय समाजामध्ये उपवर्गीकरण म्हणजे अ ब क ड हा विषय चालू आहे. याच्यावर शासनाने एक आयोग निर्माण केला. आयोगाने अहवाल शासनाकडे सादर केला, परंतु शासनाने तो अहवाल आणखीन काही सर्वांसाठी खुला केला नाही. आणि समाजाला कुणाला काय म्हणायचं असेल तर शासनाने हरकती मागवल्या. याबद्दल मी शासनाचा आभार मानतो. परंतु खास करून चर्मकार समाज बांधवांना मी सांगू इच्छितो की वर्गीकरण म्हणजे दुसरं तिसरं काही नसून चर्मकार समाजाचं राजकीय अस्तित्व संपविण्याचा घाट आहे. मागासवर्गीयामध्ये फोडाफोडी करून त्यांना कसं देशोधडीला लावायचं हा कार्यक्रम तयार केलेला आहे. बाबासाहेबांनी फार विचार करून मार, मान, चांभार, ढोर, वलार या जातीला एकत्र करून संख्या मोठी करून एक ताकद निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ही गोष्ट खरी आहे. जर महाराष्ट्रामध्ये शेड्यूल कास्ट महार, मान, चांभार जर एकत्र रस्त्यावर उतरले तर कुठलाही मोठ्यातला मोठा निर्णय शासनाला बदलण्यास भाग पाडतात. आणि ही ताकद शासनाला नको आहे. म्हणून या सगळ्या समाजाला फोडाफोडी करून आपली राजकीय पोळी कशी शेकायची याच्यावर कटकारस्थान चालू आहे. आणि म्हणून बीड जिल्ह्यातल्या चर्मकार बांधवांना माझी विनंती आहे, हा प्रश्न आपल्या पोटापाण्याचा नसून आपल्या भविष्यातील शेकडो पिढ्यांचा आहे. बाबासाहेबांनी सांगितलं की हा रथ मी इथपर्यंत आणलेला आहे, हा रथ तुम्हाला पुढे नेता नाही यायला हरकत नाही, परंतु हा आरक्षणाचा रथ मागे जाऊ देऊ नका, आहे तिथं तरी टिकून ठेवा. आणि म्हणून हा रथ जर आपल्याला इथं टिकून ठेवायचा असेल, आपलं आरक्षण टिकवायचं असेल, वर्गीकरण थांबवायचं असेल, तर उद्या 20 एप्रिल 2026 रोजी दुपारी 12 वाजता बीड या ठिकाणी शासकीय रेस्ट हाऊसला आपण सर्वांनी मिळेल त्या साधनाने जसं जमेल तसं आपण त्या ठिकाणी यावं. आपण जिल्हाधिकाऱ्याच्या समवेत चर्चा करून आपल्या हरकती नोंदविणार आहेत. तेव्हा माझी राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीनं चर्मकार समाजाचा एक कार्यकर्ता म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण उद्या वेळेवर उपस्थित राहावं. धन्यवाद. जय भीम, जय भारत. काय सांगाल, आज आपण इथे जमा झालो आणि इथे सर्वजण आंदोलनासाठी उपस्थित आहेत, सर्व SC ST चे बांधव. तर तुम्ही आज उपस्थित झालात आणि तुमचा विषय काय आणि तुमचं सरकारला निवेदन काय निमित्ताने? तुमच्या माध्यमातून सरकारला मी एवढंच सांगू इच्छितो, सरकारने जे अनुसूचित जातीचं अबकड करण्याचा जो घाट घातलाय तो त्यांनी रद्द करावा, जेणेकरून
बाबासाहेबांनी दिलेलं 13% आरक्षण संपवण्याचा जो घाट सरकारने घातलाय तो सरकारने बंद करावा, नाहीतर याच्याही पेक्षा मोठं आंदोलन येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रीय चर्मकार महासंघ आणि समस्त आंबेडकरी समाज केल्याशिवाय राहणार नाही. या महत्वपूर्ण बैठकीचं एक आयोजन नियोजन करणाऱ्या सर्वांचं मी अभिनंदन व्यक्त करतो. महत्वाचं म्हणजे भावांनो, मी चर्मकार समाजातून आहे आणि या आरक्षण उपवर्गीकरणाला माझा पूर्णपणे विरोध आहे. ही लढाई ही वैयक्तिक नाही, ही आपल्या समाजाच्या येणाऱ्या पिढीच्या भविष्याची लढाई आहे. पूर्वी देशाला स्वातंत्र्य मिळावं म्हणून लोकांनी स्वतःचा जीव दिला, परंतु दादा हे जे काही मोर्चाचं नियोजन आहे ही लढाई खूप मोठी आहे. या लढाईमध्ये ज्यांच्याजवळ तन आहे, मन आहे, धन आहे ते त्या परीने देतील. वेळ प्रसंगी जीव देतील पण जीव घेतील पण तो पुढचा विषय. अनेकांचे वेगवेगळे मत आले. आपण बहुजन क्रांती मोर्चा, या बहुजन क्रांती मोर्चाची सुरुवात ही औरंगाबाद मधून झाली होती आणि ती पूर्ण महाराष्ट्रभर पेटली होती. त्यानंतर आपण अल्पावधीत काळामध्ये आताच बौद्ध विहार बचाव शांती मार्च काढला होता. अवघ्या 8 दिवसाच्या नियोजनामध्ये क्रांती चौक ते दुसरं टोक विभागीय आयुक्त कार्यालय होतं. एवढी गर्दी त्या सर्व समाज बांधवांना जय रविदास. आपण संपूर्ण चर्मकार समाजाने असा निर्णय घेतला की राज्य शासनानं जे काही आता अबकडचं धोरण आणलेलं आहे उपवर्गीकरण, त्याला आपला विरोध आहे. आणि हा विरोध प्रत्येक समाज बांधवांनी छाती ठोकपणे सांगायचा आहे, समाजामध्ये याचा प्रचार प्रसार करायचा आहे. कारण हा समाजाच्या दृष्टीनं घातक निर्णय आहे. कारण हे उपवर्गीकरण नेमकं काय आहे याचं अजून कोणालाही माहीत नाही, परंतु शासनानं घाई केलेली आहे की हे लागू करावं. आम्ही त्यांना विरोध केलेला आहे, कॅबिनेटला हा विषय थांबवलेला आहे. परंतु हा विषय तुमच्याही लक्षात आला पाहिजे की उपवर्गीकरण म्हणजे काय. आपल्या ज्या 59 जाती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मागासवर्गीयांच्या आहेत, यांना हे आरक्षण त्यांना वाटून द्यायचं आहे. महार, मांग, चांभार अशी जी काही समाज आहे, वाल्मिकी, यांना मध्ये डिवाइड करायचं आणि आपल्यामध्ये भांडणं लावायचे आहे. याच्यामध्ये सगळ्यात मोठा समाज हा बौद्ध समाज आहे, महार समाज आहे. तरीसुद्धा त्यांचा या गोष्टीला विरोध आहे. त्यांचं म्हणणं आहे की हा मागासवर्गीय समाज एकत्र राहायला पाहिजे. याच्या असे जर तुकडे झाले तर याच्यानंतर अजून काही गोष्टी लादल्या जातील, मग त्या सहन कराव्या लागतील. आणि म्हणून आता या ठिकाणी मेहतर समाज, बौद्ध समाज, चर्मकार समाज हा एकत्र आलेला आहे. काही मातंग समाजाची लोकसुद्धा आपल्याबरोबर आहे, काही मातंग समाजाची लोक आपल्याबरोबर नाही. आणि त्या मातंग समाजाच्या मागणीवरून हे उपवर्गीकरण मान्य झालेलं आहे आणि त्याला सुप्रीम कोर्टानं निकाल दिल्यामुळे फार मोठा संभ्रम निर्माण झाला, हे करायचं की नाही करायचं वगैरे. परंतु हे जे काही संविधानच्या विरोधामध्ये हा निर्णय झालेला आहे, जस्टिस गवईंनी जो काही निर्णय दिला तो संविधानाच्या विरोधात असल्यामुळे तो आम्हाला मान्य नाही. आणि म्हणून आपल्यामध्ये वादावादी नको, आपल्यामध्ये गटतट नको, एकीचं वातावरण पाहिजे. कारण हे उपवर्गीकरण चालू झाल्यानंतर आपल्या अनुशेषाचं काय, आपला जो नोकरीमध्ये अनुशेष गेल्या 9 वर्षापासून बंद आहे तो जवळजवळ 2 लाख ते 3 लाख अनुशेष आहे. आणि तो अनुशेषाच्या जागा आम्हाला भरल्या पाहिजे. आणि म्हणून शासनानं पहिल्यांदा अनुशेष सुरू करावा, तो अनुशेष भरू द्यावा. उपवर्गीकरणाचं बिल हे लोकांमध्ये द्यावं, त्याच्यावर ऑब्जेक्शन मागावे. ते नेमकं काय आहे, आम्हाला काय फायदा, काय नुकसान, कोणत्या जातीला काय मिळणार आहे, अशा प्रकारची गोष्ट ही ओपन झाली पाहिजे. पण ती ओपन होत नाही. कुठंतरी घाईगर्दीमध्ये हा कायदा पास करायचा आणि समाजाला अडचणीत आणायचा, अशा प्रकारचा हेतू असल्यामुळे मी समाज बांधवांना विनंती करतो की याला कडाडून विरोध करायचा आहे, ठामपणे विरोध करायचा आहे. आणि याबद्दल काही आपल्याला माहिती पाहिजे असेल तर मला आपण फोन करा, मी निश्चितपणानं आपल्याला देईन. मी रोहिदास बनसोडे, राष्ट्रीय चर्मकार महासंघ प्रदेश महासचिव. मी खास करून हा व्हिडिओ आम्ही सगळेजण बीडची कंपनी हे मुंबईत राहणारे चर्मकार ढोर आणि मोची याच्यासाठी हा बनवत आहोत.
बांधवांनो, महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र शासनानं मागासवर्गीयाचं उपवर्गीकरण करण्यासाठी मोठा घाट घातलेला आहे, पूर्ण प्लॅनिंग केलेलं आहे. जर उपवर्गीकरण झालं तर सगळ्यात मोठं नुकसान या महाराष्ट्रामध्ये चर्मकार, ढोर आणि मोची यांचं होणार आहे. पुढच्या 20 वर्षामध्ये आपला एकही माणूस सर्व्हिसला लागणार नाही. म्हणून येणाऱ्या 30 जूनला मुंबई या ठिकाणी माननीय बबनरावजी घोलप, आनंदराज आंबेडकर, भीमराव आंबेडकर, राजकुमारजी बडोले यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातला सर्व समाज या ठिकाणी महामोर्चाच्या स्वरूपाने येणार आहे. बांधवांनो, गावाकडल्या लोकांना मुंबईला येण्यासाठी 2000 रुपये खर्च लागतो, परंतु मुंबईमध्ये जे आमचे बांधव राहतात, लाखोच्या संख्येने राहतात, मग ते धारावी झोपडपट्टी असेल, सायन कोळीवाडा असेल, गोवंडी असेल, भिवंडी असेल, असे अनेक भाग मुंबईमध्ये आहेत की ज्या ठिकाणी झोपडपट्ट्यामध्ये चर्मकार, ढोरमुच्ची लाखोच्या संख्येने राहतात. आपल्याला सर्वांना आमची बीडकरांची चर्मकार म्हणून कळकळीची विनंती आहे. आपल्या भविष्याचा प्रश्न आहे, आपल्या पुढच्या पिढीचा प्रश्न आहे आणि आपल्याला सर्वांना आझाद मैदानावर येऊन सरकारला ज्या विचारायचं आहे, जर तुम्हाला उपवर्गीकरण करायचंच आहे तर आम्हाला विश्वासात घ्या. आम्हाला विश्वासात नाही घेता आपण कसं काय वर्गीकरण करू शकता. आणि जर सरकारने आपलं हे ऐकलं नाही तर आपण पुढे आंदोलन करणार आहोत. तेव्हा खास करून मुंबईमध्ये राहणाऱ्या चर्मकार समाज बांधवाला, ढोर समाज बांधवाला, मोची समाज बांधवाला आम्ही सर्वांच्या वतीनं कळकळीची, पोट तिडकीनं विनंती करतो की आपण एक दिवस समाजासाठी द्या आणि सकाळी 11 वाजता आपण आझाद मैदानाला पोहोचा. बाकी सगळे लोक आपल्याला आवाहन करत आहेत. आम्ही येत आहोत, तुम्ही पण या. मी येत आहे, आपणही या. येत आहे, आपण सुद्धा मुंबईत मोठ्या संख्येने उपस्थित राहा. सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये येणाऱ्या 30 तारखेला मोठ्या उत्साहामध्ये महामोर्चा होत आहे. त्या भागातील असलेले मुंबई या ठिकाणी ठाणे, कल्याण, भिवंडी, चारकोप, भाईंदर या ठिकाणी असलेल्या सर्व समाज बांधवांना विनंती करतो की जास्तीत जास्त त्या महामोर्चाला उपस्थित राहावे. धन्यवाद. आपण सगळेजण या. आपण पण या. बोला. मी येत आहे, आपणही या. मी येत आहे, आपण या. मी येत आहे, आपण पण या. आम्ही सर्व येत आहोत, आपण सर्व या. शेड्यूल कास्ट